नवापूरमध्ये पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव. 3 पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 ची लागण. प्रशासन सतर्क मोडवर. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लू H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आल्याने पशुसंवर्धन विभागासह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नवापूर येथील डायमंड, डॉन आणि तसरीन या 3 पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून कुक्कुटपालन व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाला आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून या संदर्भातील अहवाल प्राप्त झाला आहे. नवापूर तालुक्यातील बाधित पोल्ट्री फार्ममधून तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथे तपासण्यात आले. प्रयोगशाळेच्या तपासणीत पाठविण्यात आलेल्या 5 नमुन्यांमध्ये H5N1 पक्षी इन्फ्लुएन्झा विषाणू संसर्ग आढळून आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. बाधित पोल्ट्री फार्म परिसरातील पक्ष्यांचे वैज्ञानिक पद्धतीने निर्मूलन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बाधित केंद्राच्या 1 किलोमीटर परिसराला संक्रमित क्षेत्र घोषित करण्यात आले असून या भागातील सर्व कुक्कुट पक्षी, अंडी व खाद्यपदार्थांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याशिवाय बाधित परिसराभोवती 1 ते 10 किलोमीटर क्षेत्र नजरठेव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी विक्री, वाहतूक तसेच बाजारपेठांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या त्वरित प्रतिसाद पथकाने घटनास्थळी पाहणी करून निर्जंतुकीकरण, नमुना तपासणी आणि रोगनियंत्रणाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या संदर्भात सहाय्यक आयुक्त, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे डॉक्टर समीर काझी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. हा रोग सध्या पक्ष्यांमध्ये आढळून आला असून प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. नागरिकांनी केवळ सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे. विशेष म्हणजे नवापूर तालुक्यात यापूर्वी 2006, 2021 आणि आता 2026 मध्येही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे नवापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूचे संकट निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी नंदुरबार तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांनाही याबाबत माहिती देण्यात आली असून परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाच्या सूचना. 1. कुक्कुटपालकांनी पक्ष्यांमध्ये असामान्य मृत्यू अथवा आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. 2. बाधित परिसरात अनावश्यक वावर टाळावा. 3. कुक्कुट पक्ष्यांची वाहतूक, खरेदी विक्री आणि बाजारपेठांबाबत प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे. मी डॉक्टर समीर काझी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नवापूर. गेल्या काही दिवसामध्ये नवापूर शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या काही कुक्कुटगृहामध्ये अनैसर्गिक मृत्यू होत होते. त्या अनुषंगाने आपण पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेला पाठवले होते आपण. तर त्यापैकी 3 कुक्कुटगृहाचे नमुने जे आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. कुठल्या आपल्या रिपोर्टमध्ये तसं त्यांनी दिलेलं आहे. डायमंड, तस्लीम आणि डॉन पोल्ट्री. तर जे काय प्रशासनाकडून ज्या काही उपाययोजना किंवा जे सांसर्गिक रोगामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या आपण सुरू करतो आहे तात्काळ. आणि जैवसुरक्षेची काळजी घेण्याची आपण सगळ्यांना मार्गदर्शन सूचना आपण दिलेल्या आहेत. घाबरून जायचं कारण नाही आहे, कारण आपण ज्या त्या पोल्ट्री फार्मच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आपल्याला त्यांच्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत आपण ते त्यांना सांगतो आहे. किलिंग प्रोसेस कशी होणार, काय होणार? कलिंग प्रोसेस आपण EP सेंटर करतो आहे. त्या फार्मच्या जवळपास असणाऱ्या पोल्ट्री शेड्सवर वगैरे आपण ज्या ज्या ठिकाणी आहे 2 टीम्स जिथे आमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आम्हाला त्या गोष्टीबद्दल. वेळोवेळी ते मार्गदर्शन करतात वरिष्ठ लोक. तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार मग आम्ही पुढील कार्यवाही करू. ते संसर्ग क्षेत्र आहे त्याच्यामध्ये किती पक्षी येतात? अंदाजे 1,40,000च्या जवळपास पक्षी आहेत. अंडी? अंड्यांचं पण त्या प्रमाणात त्याच्या थोडं कमी प्रमाणात अंडे असू शकतात. अंडे आणि खाद्य. काय काय नष्ट केलं जाणार आहे? अंडे, पक्षी. तसं सांगायचं झालं तर भारतामध्ये आजपर्यंत एकसुद्धा बर्ड फ्लूची ह्युमनमध्ये केस आढळून आलेली नाही आहे.
पण ज्या अनुषंगाने आपण सर्व गोष्टीचं काळजी घेतली पाहिजे. चिकन वगैरे आपण जे शिजवतो त्या शिजवण्याच्या टेम्परेचरला तो व्हायरस जिवंत राहत नाही. त्यामुळं चिकन जर तुम्ही खात असाल तर ते व्यवस्थित शिजवून खाऊ शकता. अंडे पण तुम्ही उकडून खाऊ शकता. त्यामध्ये बिलकुल घाबरायचं काहीच कारण नाही आहे. चिकन आणि अंडे तुम्ही खाऊ शकता व्यवस्थित शिजवून.